नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक सोपान दौलत वाटपाडे, KRT आर्ट्स, BH कॉमर्स अँड AM सायन्स कॉलेज नाशिक, अर्थात KTH महाविद्यालय नाशिक. आज आपण वाणिज्य विभागाअंतर्गत TY BCom या वर्गासाठी जो इन्शुरन्स ट्रान्सपोर्ट अँड क्लिअरन्स हा जो पेपर आहे, हा जो सेकंड पेपर आहे, या संदर्भात आपण या विषयाचं इंट्रोडक्शन काय आहे आणि सिलेबस काय आहे, त्याचे उद्देश काय आहे, या संदर्भात आपण या ठिकाणी चर्चा करणार आहोत. खूप कालखंडानंतर आपण या ठिकाणी ऑनलाईन पद्धतीने एकमेकांशी आपण त्या ठिकाणी आज डायलॉग करणार आहोत. कारण कोविड-19 या संसर्गजन्य आजाराच्या पार्श्वभूमीवर आपण जरी एकमेकांना त्या ठिकाणी प्रत्यक्ष स्वरूपात भेटत नसलो तरी अप्रत्यक्ष रीतीने आपण या ठिकाणी या विषयाची त्या ठिकाणी माहिती आपण या ठिकाणी घेणार आहोत. तर आपण या विषयाचा सर्वप्रथम उद्देश लक्षात घेणं त्या ठिकाणी महत्त्वाचं आहे. कारण कोणत्याही विषय शिकत असताना किंवा त्याचं ज्ञान मिळवत असताना त्याचा उद्देश आपण त्या ठिकाणी सर्वप्रथम समजून घेणं हे महत्त्वाचं आहे. म्हणून चला तर आपण आज या विषयाचा उद्देश सर्वप्रथम समजून घेऊया. तर सर्वप्रथम उद्देश म्हणजेच ऑब्जेक्टिव्ह, ह्या विषयाचे ऑब्जेक्टिव्स काय आहे ते आपण या ठिकाणी बघूया. तर नंबर 1 ते म्हणजे टू नो द फंडामेंटल्स ऑफ लाईफ इन्शुरन्स अँड जनरल इन्शुरन्स. तर आपल्याला जो काही लाईफ इन्शुरन्स आहे म्हणजे जीवन विमा, आणि दुसरा म्हणजे जनरल इन्शुरन्स म्हणजे सर्वसाधारण विमा, यांची मूलभूत या दोन विम्यांविषयी मूलभूत माहिती आपल्याला त्या ठिकाणी जाणून घ्यायची आहे. या दोघांमध्ये काय फरक आहेत किंवा या दोन जे काही हे जे काही दोन विमा प्रकार आहे यामध्ये कोणकोणत्या प्रकारचा तरतुदींचा समावेश होतो. जसे की आपण असं म्हणू शकतो की जीवन विमा हा व्यक्तीच्या जीवनाशी निगडीत असतो, तर जीवनाव्यतिरिक्त म्हणजेच जे काही व्यक्ती व्यतिरिक्त म्हणजेच जे काही विमा प्रकार आहे याच्यामध्ये आपण असं म्हणू शकतो की पीक विमा आहे, अपघात विमा आहे, किंवा व्यक्तीचं त्या ठिकाणी अजून जे काही जीवन विमा सोडून जे काही सर्व प्रकारचे विमा प्रकार आहेत ते सर्व जनरल इन्शुरन्समध्येच, म्हणजेच काय की सर्वसाधारण विमा प्रकारामध्ये त्या ठिकाणी येतात. या सर्व गोष्टींचा आपल्याला सविस्तर पद्धतीने अभ्यास आपल्याला या विषयाअंतर्गत आपल्याला त्या ठिकाणी करायचा आहे. दुसरा जर उद्देश म्हटला तर तो म्हणजे टू क्रिएट द अवेअरनेस ऑफ इन्शुरन्स बिझनेस अँड प्रॅक्टिसेस. समग्र समाजाला या विमा जो काही व्यवसाय आहे या विमा व्यवसायाविषयी त्या ठिकाणी जनजागृती करणं, त्यानंतर समाजातील सर्व स्तरांपर्यंत ह्या विषयाचं ज्ञान पोचविणं आणि जास्तीत जास्त लोकांना ह्या विमा प्रवाहामध्ये त्या ठिकाणी कुठेतरी सामावून घेणं हा महत्त्वाचा उद्देश देखील हा विषय शिकण्यामागे त्या ठिकाणी असतो. म्हणून जर लोकांना ह्या विषयाची माहिती मिळाली नाही किंवा जर ह्या विषयाचं त्यांना त्या ठिकाणी महत्त्व जर कळालं नाही तर ती ह्या विमा प्रकारामधून किंवा हा जो काही विषय आहे यापासून ते वंचित राहू शकतात. म्हणून संबंधित घटकांनी या विमा हा जो काही विषय आहे या विषयाची त्या ठिकाणी सखोल माहिती घेऊन ते संबंधित व्यक्तींपर्यंत त्या ठिकाणी पोहोचवणं हा देखील उद्देश या विषयाच्या माध्यमातून महत्त्वाचा त्या ठिकाणी ठरतो. पुढे जर बघितलं तर ते म्हणजे टू नो द नॉलेज अबाउट लॉज अँड रेग्युलेशन्स रिलेटिंग टू लाईफ इन्शुरन्स अँड जनरल इन्शुरन्स. तिसरा उद्देश असं सांगतो की अनेक प्रकारचे कायदे ह्या विमा अंतर्गत त्या ठिकाणी आहेत, त्यानंतर नियम देखील त्या ठिकाणी आहे. कारण कोणतीही गोष्ट किंवा कोणतीही संस्था जेव्हा अशा प्रकारच्या योजना किंवा अशा प्रकारचे प्रकल्प त्या ठिकाणी हातात घेते, कारण विमा हा एक प्रकारचा समाज उपयोगी आणि समाज कल्याणासाठी निर्माण झालेली एक प्रकारची योजना आहे असं म्हटलं तरी त्या ठिकाणी वावगं ठरणार नाही. म्हणून या विम्याअंतर्गत कोणकोणत्या प्रकारचे कायदे या ठिकाणी आहेत, त्यानंतर त्यासाठी कोणकोणत्या प्रकारचे नियम त्याला लागू आहेत, या सर्व गोष्टींचा सखोल अभ्यास आपल्याला या विषयाअंतर्गत त्या ठिकाणी करायचा आहे. कारण कोणतीही गोष्ट ही जेव्हा समग्र समाजासाठी आपण या ठिकाणी विचारात घेतो तर त्यावेळेस त्या विषयाचे जे काही लिगल पॉईंट्स आहे म्हणजे कायदेशीर ज्या काही बाबी आहे त्या देखील आपण त्या ठिकाणी शिकणं आणि संबंधित व्यक्तींपर्यंत त्या पोचवणं हे त्या ठिकाणी गरजेचं आहे.
म्हणून या सर्व गोष्टींचा अभ्यास किंवा या सर्व गोष्टींबद्दलची त्या ठिकाणी माहिती आपल्याला या विषयाअंतर्गत आपल्याला जाणून घ्यायची आहे. चला तर मग आता आपण या ठिकाणी आता या विषयाचे ऑब्जेक्टिव्ज क्लिअर केले, उद्देश आपण त्या ठिकाणी क्लिअर केले. आता या विषयाचा सिलेबस काय आहे तो आपण या ठिकाणी बघूया. तर इंडेक्स म्हणजे टर्म फर्स्ट म्हणजेच प्रथम सत्रासाठी फर्स्ट नंबरचं जे काही चॅप्टर आहे व 1 नंबरचं जे काही प्रकरण आहे त्यामध्ये इन्शुरन्स मॅनेजमेंट म्हणजेच विमाचं नियोजन ही त्या ठिकाणी आहेत. तर या विमा नियोजन या प्रकरणाअंतर्गत आपल्याला खालील मुद्द्यांचा विचार या ठिकाणी करायचा आहे. तर त्यामध्ये सर्वात पहिला मुद्दा आहे तो म्हणजे फर्स्ट पॉईंट, तो म्हणजे लाईफ इन्शुरन्स, क्लेम सेटलमेंट्स, मॅच्युरिटी क्लेम्स, इट्स मिनिंग, प्रोसिजर फॉर क्लेम, टाइप्स ऑफ क्लेम्स, सर्वायवल बेनिफिट्स, डेथ क्लेम्स, अर्ली क्लेम्स, रिक्वायर्ड डॉक्युमेंट्स अँड फॉर्म्स. हे झालं इंग्लिश रूपांतर. हेच जर मराठीमध्ये जर याचा अनुवाद करायचा ठरला तर तो म्हणजे असा असेल: जीवन विमा, त्यानंतर दाव्यांचं समायोजन, त्यानंतर मॅच्युरिटी क्लेम्स मिनिंग म्हणजे जे दावे परिपक्व स्वरूपाचे दावे आहेत त्यांचा अर्थ नेमका काय आहे, त्यानंतर प्रोसिजर फॉर क्लेम म्हणजे दावा पूर्ण करण्याची कार्यपद्धती कशी आहे, त्यानंतर टाइप्स ऑफ क्लेम्स म्हणजे दाव्यांचे प्रकार, त्यानंतर सर्वायवल बेनिफिट्स म्हणजे व्यक्ती जिवंत असताना त्याला कोणकोणत्या प्रकारचे फायदे विमा कंपनीतर्फे त्याला दिले जाऊ शकतात किंवा तो घेऊ शकतो या संदर्भात आपल्याला माहिती बघायची. त्यानंतर डेथ क्लेम्स मृत्यू नंतरचे दावे, मृत्यू अगोदरचे दावे, आणि रिक्वायर्ड डॉक्युमेंट्स अँड फॉर्म्स म्हणजे कोणकोणत्या प्रकारच्या कागदपत्रांची आणि जे काही फॉर्म्स म्हणजेच त्या ठिकाणी कोणकोणत्या प्रकारच्या फॉर्म्सची त्या ठिकाणी गरज असते. या सर्व घटकांचा अभ्यास आपल्याला फर्स्ट चॅप्टरमध्ये त्या ठिकाणी आपल्याला करायचा आहे. 2 नंबर पुढे जे काही चॅप्टर आहे ते म्हणजे नॉमिनेशन अँड असाइनमेंट्स ऑफ पॉलिसीज म्हणजे विम्याअंतर्गत वारस नोंद आणि अभिहस्तांकन कशा पद्धतीने केले जातं या गोष्टीचा आपल्याला त्या ठिकाणी अभ्यास या सेकंड चॅप्टरमध्ये करायचा आहे. दुसऱ्या प्रकरणामध्ये आपल्याला करायचा आहे. त्यामध्ये पहिला मुद्दा जो आहे तो म्हणजे डिफरन्स बिटवीन नॉमिनेशन अँड असाइनमेंट्स. वारस नोंद आणि अभिहस्तांकन यांचा तुलनात्मक फरक आपल्याला पहिल्या मुद्द्यामध्ये आपल्याला बघायचा आहे. त्यानंतर पॉलिसी कंडिशन्स म्हणजे विम्याच्या अटी काय असतील, त्यानंतर लोन्स अँड सरेंडर ऑफ पॉलिसीज म्हणजे कर्ज आणि विमा अर्पण करत असताना कोणत्या गोष्टी त्या ठिकाणी आहे याचा अभ्यास आपल्याला त्या ठिकाणी करायचा आहे. आणि शेवटचा मुद्दा तो म्हणजे पोस्ट मॅच्युरिटी क्लेम्स या देखील गोष्टीचा आपल्याला अभ्यास या सेकंड प्रकरणामध्ये म्हणजे दुसऱ्या प्रकारामध्ये आपल्याला त्या ठिकाणी करायचा आहे. तिसरं प्रकरण म्हटलं ते म्हणजे प्रायव्हेटायझेशन अँड इन्शुरन्स बिझनेस. तर त्या अंतर्गत म्हणजेच खाजगीकरण आणि विमा व्यवसाय यामध्ये आपल्याला इफेक्ट ऑफ प्रायव्हेटायझेशन ऑन इन्शुरन्स बिझनेस म्हणजेच काय का खाजगीकरणाचा विमा व्यवसायावरती झालेला परिणाम याचा अभ्यास आपल्याला त्या ठिकाणी करायचा आहे. त्यानंतर कंपॅरेटिव्ह स्टडी ऑफ प्रायव्हेट कंपनीज तुलनात्मक अभ्यास खाजगी कंपनी आणि सरकारी कंपनी याचा करायचा आहे. त्यानंतर मल्होत्रा कमिटी रिपोर्ट्स म्हणजेच काय की विम्यासंदर्भात मल्होत्रा कमिटीने काही शिफारसी नोंदवलेल्या आहे, काही तरतुदी त्या ठिकाणी केलेल्या आहेत, तर त्याचा आपल्याला सविस्तर अभ्यास त्या ठिकाणी करायचा आहे. आणि करंट ट्रेंड्स इन ग्लोबल इन्शुरन्स बिझनेस म्हणजेच काय की आधुनिक काळामध्ये विमा व्यवसायामध्ये कोणकोणत्या प्रकारचे जागतिक अशा स्वरूपाचे बदल त्या ठिकाणी झालेले आहेत, नवीन कोणकोणते प्रकारचे बदल या विमा व्यवसायाअंतर्गत त्या ठिकाणी झालेले आहेत, त्याचा देखील अभ्यास आपल्याला या थर्ड चॅप्टरमध्ये आपल्याला करायचा आहे. त्यानंतर ह्या प्रथम सत्रासाठी जे काही शेवटचं चॅप्टर आहे ते म्हणजे लॉज रिलेटिंग विथ इन्शुरन्स बिझनेस. कोणकोणत्या प्रकारचे कायदे विमा व्यवसायामध्ये त्या ठिकाणी आहे
त्याचा अभ्यास आपल्याला या ठिकाणी करायचा आहे. तर सर्वात प्रथम कॉमेंट्रीज ऑन इन्शुरन्स ॲक्ट 1938, कॉमेंट्रीज ऑन इन्शुरन्स ॲक्ट 1938, त्यानंतर लाईफ इन्शुरन्स कॉर्पोरेशन ॲक्ट 1956, त्यानंतर इन्शुरन्स रेग्युलेटरी अँड डेव्हलपमेंट ॲक्ट 1991 आणि चौथा आणि शेवटचा तो म्हणजे ओव्हरव्ह्यू ऑफ इन्कम टॅक्स. अशा पद्धतीने आपण आज ह्या विषयाचा उद्देश काय आहे आणि सिलेबस काय आहे या संदर्भात आपण या ठिकाणी चर्चा केली. धन्यवाद.